ठरलं तर मग 10 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायली प्रियाचे एक एक पाप सर्वांसमोर आणत असतात, पण प्रिया नाही म्हणत असते. त्यामुळे त्यांनी पुराव्यासहित सर्व पाप उघडण्याचा सर्व प्लॅन केलेला असतो. अर्जुन सायली सर्वांना सांगतात, प्रियाने मला आणि सायलीला मारण्यासाठी सुद्धा सुपारी दिली होती. आणि हे ऐकता सर्व घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर कल्पना सर्वांना म्हणते, बस झाला अर्जुन, मी हिच्या विरोधात आता अजून पण ऐकू शकत नाही. माझे कान सुन्न झाले आहेत. माझ्या जवळची व्यक्ती आणि जी आपल्यासोबत राहत आहे ती व्यक्ती अशी करत आहे. खरंच हे ऐकून खूप मोठा धक्का बसत आहे. तर नाटकी प्रिया सर्वांना म्हणते, हे खोटं बोलत आहेत. अर्जुन सायली प्रियाला म्हणतात, आम्हाला वाटलंच, आम्हाला तू बोलशीलच, आम्ही खोटं बोलत आहे. त्यासाठीच आम्ही इथं पुरावासुद्धा देखील आणलेला आहे. त्याच वेळेला पोलीस नागराज आणि महिपतला घेऊन येतात आणि त्यांना तिथे पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर नागराज आणि महिपत सर्वांना म्हणतात, अर्जुन बोलत आहे ते अगदी खरं आहे. महिपत म्हणतो, अर्जुन सायलीला संपवण्यासाठी प्रियाने माझेच माणसं बोलवले होते. माझ्याजवळ आली होती जेलमध्ये रडत आणि तिने हा सर्व प्लॅन सांगितला आणि माझ्याकडनं माणसं घेऊन गेली. खरं तर माझी अर्जुनशी काही एक दुश्मनी नव्हती. हिने जेवढे पाप केलेत ना तेवढे आम्ही सुद्धा केलेले नाहीत. ही 6 फूट वर आहे आणि 6 फूट खाली आहे. हे तर नागराज महिपत दोघं मिळून प्रियाच्या सर्व खुणांची कबुली देतात आणि हिने काय काय पाप केले आहेत आम्हाला सामील करून आणि आमच्यासोबत कोणते कोणते प्लॅन केले होते ह्या सर्व गोष्टी महिपत आणि नागराज प्रिया विरोधात सांगतात. हे ऐकून मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर नागराज सर्वांना म्हणतो, माझं नाव फक्त नागराज आहे, पण तुम्ही सर्वांनी घरात हा नाग पाळलेला आहे. खरी पापीन खरी नागिन तर ही प्रिया आहे. नागराज महिपतला सुद्धा आता प्रियाचे खरे खोटे करण्यासाठी घरी बोलावून घेतलेले असते. आता प्रियाच्या या सर्व गुन्ह्यांमधून कोणतीही सुटका सोडलेली नसते. आता तिला कोणती कडक शिक्षा होणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.